हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर मग आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आज निघालेले आहे शनिवार वाड्यामध्ये आणि आज चतुर्थी पण आहे, तर गणपतीला पण जाणार आहे आणि शनिवार वाडा पण तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पाहू शकता, मी आता निघलेली आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पाहू शकता, आता आम्ही आलेलो आहोत म्हणजे हे इथे पी एम टीने आम्हाला इथे सोडलेलं आहे आणि इथे मेट्रोचं पण स्टेशन आहे आणि इथपर्यंत मेट्रो पण येते. आणि आता इथूनच आपल्याला पायी जायचं आहे. थोडंसं अंतरावर गेलं का आपल्याला तिथून तुळशीबागेचा म्हणजे एरिया लागणार आहे. म्हणजे प्रथम आपल्याला शनिवार वाड्यामध्येच जायचं आहे आणि हे आहे मेट्रो स्टेशन. तुम्ही पाहू शकता, इथून हे मेट्रो स्टेशन आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे. तर तिकडे आहे शनिवार वाडा. तर चला मग आता आपण जाऊया. तर हे आलेलं आहे शनिवार वाड्यातील मेन गेट आणि इथूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. आणि इथं पहा तुम्ही, आपण आलेलो आहोत शनिवार वाड्याच्या गेटपाशी. तर सुंदर असा शनिवार वाड्याचा दरवाजा आहे, तुम्ही पाहू शकता. सुंदर असा लोखंडी आहे आणि छान मस्त त्याला नाव पण दिलेलं आहे सुंदर. आणि इथे सगळं आजूबाजूने सुद्धा मोकळं ग्राउंडसुद्धा आहे. छान इथं लोक बसायला येतात आणि जास्त करून कॉलेजचे मुलं मुली जास्त येतात. आणि आम्ही मग तिथं बाहेर थोडेसे फोटोही शूट केले आणि मग नंतर मी गेलेली आहे आतमध्ये. तर आम्ही आतमध्ये गेलो, कारण अगोदरही मी 2-3 वेळा गेलेले आहे. आणि इथं प्रथमच वाड्याच्या म्हणजे दरवाजाच्या तिथे अशी ही तोफा ठेवलेल्या आहेत. तर पाहू शकता. आणि आपल्याला आतमध्ये जायला एंट्री करायला 20 रुपये तिकीट होतं. तर हे ऑनलाईन तिकीट होतं. तर हे पाहू शकता, आतमध्ये मी एंट्री झालेली आहे माझी आता. आणि तर सुंदर असं म्हणजे त्यांनी म्हणजे पेशवायांचे वंशवळ लिहिलेले आहे. इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. म्हणजे जेवढे काही त्यांचे वंशवळ आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे. आणि सुंदर असा हा प्राचीन काळातील बांधलेला हा शनिवार वाडा आहे. तर हा शनिवार वाडा थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला आहे. 1730 म्हणजे 10 जानेवारी ते 1730 रोजी बांधलेला आहे. तर असं हे शनिवार वाड्याचं म्हणजे बांधकाम झालेलं आहे. आणि हे पाहू शकता, यांची ही वंशवळ इथं लिहिलेली आहे. काही त्याचे रहस्य आहेत ते सुद्धा लिहिलेले आहेत. एवढं आता मला डिटेल माहिती नाही, परंतु सांगतात म्हणून मीही म्हणते, असं काही मलाही माहीत नाही. आणि म्हणजे हे एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि मराठी समाजाच्या पेशव्यांचे आसन होते इथे. आणि सुंदर असं हे पाहू शकता तुम्ही. हा आतमधून असा सुंदर असा म्हणजे बाहेरचा हा भाग आहे. वरून दिसतो, कारण मी वरून गेलेले. चहू बाजूने वरून जायला रस्ता आहे आणि याची म्हणजे ह्याचे दगडाचेच अशा पायऱ्या आहेत त्याला. आणि खूप असा मस्त आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला वरून जाता येतं. आणि एका साईडने इथेही मला काही सांगता येणार नाही ते कशासाठी, म्हणजे पहिलं काही सभा वगैरे भरत असतील ते, अशा प्रमाणे ते वरती एक आहे थोडंसं म्हणजे केलेलं. सुंदर आहे, जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. हे पहा, समोरच तुम्हाला दिसत आहे छान असं. तिथून खूप छान असा मस्त व्ह्यू दिसतो. आणि हे पाहू शकता, इथे सगळ्या मुली अशा शूट करतायत फोटो मस्त. आणि छान असं इथे पाण्याचा एक कुंड पण आहे, तो त्यामध्ये बहुतेक संध्याकाळचे असे कारंजे लावतात आणि लायटिंग वगैरे लावलं सुंदर दिसतं. तर हे पाहू शकता, आता सध्या उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे एकदम हिरवं दिसत नाही. आणि हे पेशवायांची वंशवळ आहे. आणि म्हणजे तिथेच एक बोर्ड लिहिलेला आहे आणि तिथे त्या बोर्डवर सगळे जे दुसऱ्या देशातून जे लोक येतात ते हे पाहतात असं. म्हणजे बाहेरचे लोक ज्यांना माहीत नाही ते.
आणि हे पाहू शकता इथं सुंदर अशी हे कारंज्यासाठी त्यांनी ते सगळं सिस्टीम आहे त्यांची फिट केलेली. आणि पाणीसुद्धा थोडंसं खराबच वाटलं, म्हणजे बऱ्याच असं दिवसाचं आहे वाटतं, पण छान वाटतं इथं, खूप सुंदर. आणि जास्त करून मुलं मुली जास्त येतात, कारण बाजूलाच कॉलेज आहे. आणि कॉलेज वगैरे झाल्यावर आणि इथे जाण्यासाठी मला असं वाटतं गुप्त रस्ता असावा, म्हणजे असं एकदम त्यांनी तारी लावलेल्या आहेत, पण आतमध्ये उतरायला पण पायऱ्या आहेत. मग आता हे काही मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि हे पहा, सगळे दगडांनी बांधलेलंच आहे इथे, असं हे नाही आहे. तर पहा, आणि हे मी वरती गेलेली आहे आता, वरच्या बाजूने तुम्हाला मी दाखवते. हे पहा, काही मुली पण येत आहेत वरती, आणि वरून एकदम सुंदर दिसतं. हे पहा, असं बांधलेलं आहे वरती, आणि असंच सगळा रस्ता चारही बाजूनी आहे. फक्त तिथे एका साईडलाच मध्ये थोडंसं तिथे बसण्यासाठी म्हणजे आहे थोडंसं हे, नाही तर सगळीकडून असंच आहे. आणि बाजूनी लगेच हे रस्ते आहेत, आणि इकडे हे कॉलेजसुद्धा आहे बाजूनी, एका बाजूने कॉलेज आहे. तर अशा प्रकारे हे शनिवार वाड्यातील बांधकाम आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर खूप हिरवं होतं आणि सुंदर दिसतं, आणि हे काही मला सांगता येणार नाही इकडे. तर हे पाहू शकता, इथून एकदम तिरंगा आपला भारी दिसतोय, इथून छान असं मस्त. आणि इथेच ते सगळे मुलं मुली इथूनच शूट करतात फोटो, कारण इकडून असं काढलं ना तर खूप छान असं मस्त इकडल्या भागाला म्हणजे खाल्ल्या साईडला खूप छान दिसतं. आणि इकडे असे झाडंसुद्धा आहेत मध्ये आजूबाजूला, चौकोन असं बांधकाम आहे. आणि मग हे पहा, हे कॉलेज आहे. आणि म्हणजे पाठीमागच्या साईडने मी तुम्हाला दाखवलं कॉलेज, वरूनच तसं सगळं वरच्या बाजूने तुम्हाला मी हे असं फिरवून दाखवलं, की म्हणजे बाजूनीच रस्ते वगैरे सगळं आहे, PMT वगैरे असं काही नाही. आणि बाजूनीच तिथे लाल महालसुद्धा आहे. तर तिथे शिवाजी महाराजांनी म्हणजे सोन्याचा नांगर चालवला होता. तर अशा प्रकारे आहे. तर मी तिथं पण जाणार आहे. तर तुम्हाला आता एक एक मी दाखवते. तर हे पाहू शकता, किती सुंदर आणि छान असं वाटते. तुम्ही बघा, असं इकडल्या बाजूने जर काढलं ना, म्हणजे बघितलं ना, इतकं सुंदर दिसतं ना, खूपच सुंदर दिसतं. आता सध्या थोडंसं हे झालेलं आहे, कारण आता उन्हाळा लागायला आला ना, त्यासाठी थोडंसं हिरवं नाही आहे, कमी झालेलं आहे हिरवं. कारण आणि हे पहा, असे रस्ते आहेत खाली उतरण्यासाठी, ज्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे, 2-3 ठिकाणी आहे. तुम्हाला जर जिथपासून तुम्हाला जायचं आहे वरती, तिथे जाऊ शकता. खाली जायचं असेल तर खाली जाऊ शकता. आणि पूर्ण पायऱ्या ह्या दगडाच्या आहेत, सगळं बांधकाम हे दगडाचं आहे. आणि तिथं म्हणजे असं जास्त करून वॉचमन पण आहेत, कोणाला जास्त वेळ थांबवून देत नाही. आणि हे पहा, आणि मग तिकीट काढलं तर मग जाऊन देतात वरती, नाही तर तसं बाहेर म्हणजे जाऊन देत नाहीत. हे पाहू शकता. आणि सुंदर सगळे लोक पाहायला येतात, छान वाटतं बघून, आणि मस्त असं हे होतं. हे पहा, आणि हा बाहेरचा भाग आहे. आणि हे आतमध्ये मी जे तुम्हाला म्हणत होते ना, छोटंसं बांधलेलं आहे, तर ते अशा प्रकारे काही त्यांची सभा वगैरे भरत असावी पूर्वी, कारण आता मला ही डिटेल काही माहीत नाही, परंतु तुम्हाला माहीत असेल तर सांगू शकता. तर हे अशा प्रकारे आपल्या शनिवार वाड्यातील छान असा हा किल्ला आहे. आणि हे पहा, तुम्हाला मी म्हटले होते ना, तिकडल्या साईडने जर बघितलं ना, इतकं सुंदर वाटतं. वरती आपण गेलो ना तिथे, आणि तिथून इकडे असं खाल्ल्याकडे पाहिलं का, अशा प्रकारे दिसतं, खूप सुंदर दिसतं, किती छान वाटते. आणि हे असा हा त्याचा नजारा आहे. तरी पण हे जास्त पावसाळ्यामध्ये तर आणखीन सुंदर दिसत असावं. हे पाहू शकता, किती सुंदर असं हे वाटतंय. आणि सुंदर हा असा एक ऐतिहासिक किल्ला आहे, छान. आणि हे पहा, मी अशा प्रकारे असं पाहिलं ना तिथून वरतून, तर इतकं सुंदर मस्त दिसतं. चला तर मग बाय.